नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. जल जीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते यावरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दिनांक 2 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय सन 26-27 या आर्थिक वर्षात जल जीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यावरील पुढील कालावधीचा खर्च भागविण्यासाठी ₹12.50 कोटी इतके अनुदान मिशन संचालक जल जीवन मिशन, राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांना या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन व भत्तेकरिता उक्त लेखा शीर्षकाखाली अनुदान वितरित करतेवेळी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका व वित्त अधिकार नियमपुस्तिकेमध्ये उल्लेख केलेले नियम आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसंकल्प 2026 प्रक. 40 अर्थ 3 दिनांक 9/4/26 मधील तरतुदीचे कटाक्षाने पालन करावे. तसेच वित्त विभागाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशनानुसार प्रत्यक्ष खर्चाबाबत कार्यवाही करावी. सदरचा खर्च मागणी क्रमांक Y2 लेखा शीर्षक 22-15 पाणी पुरवठा व स्वच्छता 1 पाणी पुरवठा 102 ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम 2 जिल्हा परिषदांना योजनेअंतर्गत अनुदाने 2-29 जल जीवन अभियान साहाय्यकृत बाबी व पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणासाठी अर्थसहाय्य राज्य हिस्सा 40% कार्यक्रम 22-15 9971 या लेखा शीर्षकाअंतर्गत 36 सहाय्यक अनुदाने वेतन या उद्दिष्टाखाली दर्शविण्यात यावा. सदर सहाय्यक अनुदान वेतनासाठी असल्याने वित्त विभागाच्या दिनांक 12/1/2023 च्या शासन निर्णयानुसार ते बिनशर्त स्वरूपाचे आहे. धन्यवाद.